हरिओम मंडळी, आज आपण काल सांगितल्याप्रमाणे काकभुषुंड आख्यान ऐकणार आहोत। हे आख्यान वसिष्ठांनी रामाला जे अगदी सुरुवातीला आपण योग वासिष्ठचा परिचय करून घेताना एक सुरुवात ऐकली होती, तेव्हा आपण असं पाहिलं होतं की वसिष्ठांनी रामाला सांगितलं होतं की परम तत्वाला प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग, एक योग मार्ग आणि दुसरा ज्ञान मार्ग। तर त्या योग आणि ज्ञान मार्गाच्या माध्यमातून ज्यांनी चिरंजीवत्व प्राप्त केलं, म्हणजे परमतत्व तर प्राप्त केलंच, ब्रह्मपद तर त्याला प्राप्त झालंच, पण दीर्घकाळ चिरंजीव राहण्याची क्षमता ज्याला मिळाली, अशा काकभुषुंड नावाच्या मुनींची गोष्ट किंवा आख्यान त्यांनी रामाला सांगितलेलं आहे। काय म्हणतात ते? हे रामा, प्राण उपासनेच्या अभ्यासाने प्राप्त होणारा ज्ञानयोग, म्हणजे प्राणायामाचा अभ्यास केल्यामुळे जो ज्ञानयोग प्राप्त होतो किंवा ज्ञान प्राप्ती होते, त्याच्या आधाराने जो दीर्घकाळपर्यंत चिरंजीव झाला, अशा या काकभुषुंडाची गोष्ट तुला मी आता सांगतो। मुक्तीचे दोन उपाय मोक्ष प्राप्त करण्याचे, एक ज्ञानमार्ग आणि एक योग मार्ग। मग योग मार्गाने काय होतं तर चित्ताचा उपशम किंवा चित्ताचा लय आपल्याला करता येतो, कारण योगाची व्याख्याच आहे योगश्चित्तवृत्ती निरोधः। योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध, म्हणजे चित्तवृत्तींचा लय योगाच्या मार्गाने आपल्याला साधता येतो। आणि प्राण निरोध म्हणजे प्राणांवर जय मिळवणं, प्राणजय हा ज्ञानमार्गामध्ये कामाला येतो। त्याच्यामुळे या दोन्हींचा वापर करून या काकभुषुंडांनी हे जे चिरंजीवत्व प्राप्त केलं, त्याची ही गोष्ट आपण आता ऐकणार आहोत। वसिष्ठ सांगायला सुरुवात करतायत। ते म्हणतात, एकदा मी सूक्ष्म देहानी इंद्राच्या दरबारात बसलेलो होतो आणि तिथे अनेक ऋषीमुनी, श्रेष्ठ, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असणारे अनेक ऋषीमुनी तिथे चर्चा करत होते की सगळ्यात जास्त दिवस किंवा कल्प किंवा युग जो जगला असा चिरंजीव कोण, याच्याबद्दल ते बोलत होते। आणि त्यामध्ये शततप नावाचे जे मुनी होते, त्यांनी असं सांगितलं की या संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त काळपर्यंत चिरंजीव असणारा जो कोण आहे ते आहेत भुषुंड मुनी। भुषुंड नावाचे जे मुनी आहेत ते या सगळ्या ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्यात जास्त चिरंजीव, सगळ्यात जास्त युग, सगळ्यात जास्त कल्प ज्यांनी अनुभवले असे आहेत। मग त्यांनी विचारलं वसिष्ठांनी, मग कुठे आहेत हे? तर त्यांनी सांगितलं, सुमेरू पर्वताच्या पद्मराग नावाच्या गुहेच्या तोंडाजवळ एक कल्पवृक्ष आहे। सुमेरू पर्वताच्या पद्मराग नावाच्या गुहेच्या तोंडाशी एक कल्पवृक्ष आहे आणि त्या वृक्षावर अनेक पक्षी राहतात। तिथेच हा भुषुंड नावाचा कावळा पण राहतो। तो वीतरागी आहे, म्हणजे अत्यंत अनासक्त, कशातही सक्ती, वैराग्य, वीतराग म्हणजे वैराग्य प्राप्त झालेला, त्याला कशाचीही आसक्ती नाही असा तो आहे। तो जीवनमुक्त आहे, तो महाबुद्धिमान आहे, शांत आहे, चिरंजीव आहे आणि नित्य आनंदी आहे। त्याला आनंदाशिवाय दुसरी कोणतीही अनुभूती येत नाही आणि अत्यंत कांतिमान आहे, म्हणजे त्याचा रंग काळा जरी असला तरी तो सगळ्या कावळ्यांपेक्षा अत्यंत शोभायमान
आणि चमकदार आणि कांतिमान असा त्याचा काळा रंग आहे. तर असा जो कोण तिथे पक्षी आहे, काक आहे, तोच भुशुंडी मुनी आहे असं ते सांगतात. हे ऐकल्यानंतर वसिष्ठांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपण भुशुंडीला भेटलं पाहिजे, त्याची गाठभेट आपण घेतलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काही आता मला चैन पडणार नाही असं म्हणून ते इंद्राच्या दरबारातून निघतात आणि त्या सुमेरू पर्वताच्या त्या पद्मराग नावाच्या गुहेपाशी येतात. आणि बरोबर त्यांना कल्पवृक्षावर तिथे अनेक पक्षी बसलेले दिसतात. त्यामध्ये भुशुंड सुद्धा आहेत हे दिसतं आणि तो त्यांच्याजवळ जातो, त्या झाडाजवळ जातो आणि त्यांना नमस्कार करतो आणि विचारतो की मला तुमच्या जन्माबद्दल आणि तुमच्या या चिरंजीव होण्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे, मला हे जाणून घ्यायचं आहे, जिज्ञासा आहे, मला जाणून घ्यायची इच्छा आहे, तर तुम्ही सांगाल का? तर तो काकभुशुंड त्यांना उत्तर देतो की हे तर तुम्हाला सगळं ज्ञातच आहे, सर्व ज्ञात आहे आणि तरीही तुम्ही मला विचारता. तर आधी वसिष्ठांना हे काही कळत नाही, पण ते म्हणतात की नाही, मला तुम्ही सांगा, तुमच्या जन्माची कथा सांगा आणि तुम्ही चिरंजीव कसे आहात ते सांगा. मग तो हसतो आणि सांगायला सुरुवात करतो की भगवान शिव जे आहेत त्यांचे अनेक गण आहेत, भूतनाथ आहेत, तशा त्यांच्या अनेक शक्ती पण आहेत आणि त्या शक्तींमध्ये एक अलंबुसा नावाची विशेष शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव आहे अलंबुसा आणि या अलंबुसा नावाच्या शक्तीचं वाहन आहे चंड नावाचा कावळा. अलंबुसा नावाची शक्ती आणि तिचं वाहन आहे चंड नावाचा काक. ती त्या कावळ्यावर बसून फिरत असते. बाकीच्या ज्या इतर शक्ती आहेत त्या शक्तींचं वाहन आहे हंसिनी. फक्त अलंबुसा या विशेष शक्तीचं वाहन आहे चंड नावाचा कावळा, म्हणजे तो एकच कावळा तिथे आहे. बाकीच्या सगळ्या शक्तींच्याचं वाहन हे हंसिनी आहेत. आणि त्यामध्ये ब्राह्मी नावाची जी शक्ती आहे, त्या ब्राह्मी नावाच्या शक्तीची जी हंसिनी आहे, त्या हंसिनी आणि हा चंड नावाचा कावळा यांच्या संयोगातून माझा जन्म झाला असं तो सांगतो. म्हणजे मी त्या ब्राह्मी नावाच्या शक्तीच्या हंसिनीचा आणि चंड नावाच्या त्या काक वाहनाचा मी पुत्र आहे असं तो कावळा सांगतो, तो भुशुंड सांगतो. मग ह्या भुशुंडाचा जन्म झाल्यावर हा चंड आणि ती हंसिनी त्या आपल्या बाळाला घेऊन त्या ब्राह्मी शक्तीकडे जातात. त्याला दाखवतात की हे आमचं बाळ आहे, याला काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या, या आमच्या बाळाला आशीर्वाद द्या. तर मग ती ब्राह्मी शक्ती त्या भुशुंडाला वरदान देते की हा कधीच संसार चक्रामध्ये अडकणार नाही. संसार चक्रात अडकणं म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणं. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा भोग आणि त्यांचे कर्मफळ, यामध्ये तो कधीही अडकणार नाही, म्हणजे संसार चक्रात तो येणार नाही. हा अज्ञानवश होणार नाही, म्हणजे अज्ञान याच्यापर्यंत फिरकणारच नाही, याच्याकडे येणारच नाही. त्यामुळे हा सदा जीवनमुक्त राहील. जीवनमुक्त म्हणजे मोक्ष, याला हा मुळातच मुक्त आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत येणारच नाहीत. हा मग त्या कावळ्याला म्हणजे त्या भुशुंडाला ब्राह्मी शक्ती सांगते की तू आईवडिलांजवळ न राहता आत्ता ज्याचा उल्लेख केला त्या सुमेरू पर्वताच्या पद्मराग नावाच्या गुहेच्या तोंडाशी असलेल्या कल्पवृक्षावर एकांतवासात राहायचं. कारण तू जीवनमुक्त आहेस, तुला बाकीच्या गोष्टींशी काही देणं घेणं नाही, त्याच्यामुळे तुझं राहण्याचं ठिकाण ते आहे, तिथे तू राहा
असं त्या भुशुंडाला ती ब्राह्मी शक्ती सांगते आणि त्याप्रमाणे तो भुशुंड तिथे राहायला जातो आणि तो तिथेच राहतो. तो कोणाशी बोलत नाही. तिथे अनेक पक्षी असतात, परंतु त्याचं काही इतर पक्ष्यांशी काही संपर्क नसतो. तो आपला शांतपणे एका फांदीवर परमेश्वराचं चिंतन करत बसलेला असतो. मग हा झाला त्याचा जन्म वृत्तांत. भुशुंड जन्मला कसा आणि तिथे आला कसा, त्या कल्पवृक्षावर आला कसा हे कळलं. मग वसिष्ठ त्याला विचारतात की इथे किती दिवसांपासून तू आहेस, म्हणजे किती कल्प तू या ठिकाणी राहिला आहेस. तर त्याचं उत्तर ते देतात. काय उत्तर देतात? अनेक कल्पांत झाले माझ्या समोर, पण माझा अंत झाला नाही. आणि त्याचं कारण मी प्राण उपासना केली, म्हणजे मी माझ्या प्राणांवर विजय मिळवला आणि त्या प्राणांच्या माध्यमातून माझ्या संकल्पांनी जेव्हा जेव्हा कल्पांत होत असे तेव्हा तेव्हा मी सूक्ष्म देहानी स्वतःला सांभाळून ठेवत असे. आणि जेव्हा नवीन कल्पाची निर्मिती होत असे, नवीन युगाची निर्मिती होत असे, तेव्हा मी स्वतःला पुन्हा सृजन करत असे. त्यामुळे मला कधीही मृत्यू आला नाही किंवा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला नाही. माझा एकदाच जन्म झाला, तो चंड नावाच्या काक आणि ब्राह्मी हंसिनी यांच्या पासून माझा जो एकदा जन्म झाला तो झाला. त्याच्यानंतर मला कोणत्याही कल्पामध्ये जन्म घ्यावा लागला नाही, कोणत्याही कल्पाच्या अंती माझा अंत झाला नाही, असं तो सांगतो. आणि त्याचं कारण काय? तर ज्ञान, प्राणोपासना, त्याच्यामुळे प्राप्त झालेलं ज्ञान, योगामुळे प्राप्त झालेला चित्तलय, या सगळ्या गोष्टींमुळे मी कधीही संपलो नाही आणि संपणार नाही. मग मी आत्तापर्यंत, तो वसिष्ठांनाच सांगतो की मी आत्तापर्यंत वसिष्ठा तुझे 8 जन्म बघितलेले आहेत. बघा, म्हणजे 8 मन्वंतर, प्रत्येक मन्वंतरात वसिष्ठांचा जन्म झालेला त्यांनी पाहिला. 12 वेळा समुद्र मंथन झालेलं त्यांनी पाहिलं. आपल्याला समुद्र मंथनाची गोष्ट माहिती आहे. असे समुद्र मंथन 12 वेळा झालेले, म्हणजे 12 वेगवेगळ्या कल्पांमध्ये झालेले त्यांनी पाहिले. 6 वेळा परशुरामाचा जन्म झालेला पाहिला. वाल्मिकींना 12 वेळा रामायणाची रचना करताना त्यांनी पाहिलंय. व्यासांचे 7 अवतार मी पाहिलेत. 7 मन्वंतरांमध्ये 7 वेगळ्या वेगळ्या वेळी व्यासांचा झालेला अवतार मी पाहिलेला आहे. 11 वेळा रामावतार आणि 16 वेळा कृष्णावतार झालेला मी पाहिलेला आहे. म्हणजे 11 वेळा रामायण झाली आणि 16 वेळा महाभारत झाली. तितक्या वेळा महाभारत लिहिलं गेलं आणि लोकांनी ते ऐकलं. हे सगळं त्या काकभुशुंडांनी पाहिलं. दक्ष प्रजापतीचा 2 वेळा यज्ञ पाहिला. आता हा प्रजापती असल्यामुळे एक मन्वंतर, एक संपूर्ण मन्वंतर पूर्ण होईपर्यंत तो असतो. म्हणजे 2 मन्वंतरांमध्ये या दक्ष प्रजापतीचा जन्म झाला आणि या दोन्ही मन्वंतरांमध्ये त्यांनी यज्ञ केले, हे मी पाहिलं. असं ते वसिष्ठांना सांगतो तो काकभुशुंड. तो असं सांगतो, तो असं पण सांगतो की मी जेवढे कल्प पाहिले ते त्यातले काही कल्प अगदी सारखे होते, जसेच्या तसे. म्हणजे आता जसा कल्प चालू आहे तसाच दुसरा, तसाच तिसरा, असे काही होते. काही अतिशय वेगवेगळे होते. प्रकृती अतिशय वेगळी वेगळी होती. निसर्ग अतिशय वेगळा वेगळा होता. म्हणजे कुठल्याही कल्पाशी त्याचं साधर्म्य नव्हतं. असेही कल्प मी पाहिले. एक कल्प असा पाहिला की तेव्हा फक्त वनस्पतीच होत्या पृथ्वीवर, दुसरं काहीही नव्हतं. एक कल्प मी असा पाहिला की त्या कल्पामध्ये फक्त राक्षसांचं राज्य होतं. देवही नव्हते आणि मानवही नव्हते, फक्त राक्षसच राज्य करत होते. म्हणजे असं तो सगळ्या त्यांनी पाहिलेल्या सगळ्या इतर वेगवेगळ्या कल्पांचं वर्णन करून सांगतो. म्हणजे साधारणपणे 18व्या सर्गामध्ये ही काकभुशुंड आख्यान सुरू होतं आणि ते 28व्या सर्गामध्ये संपतं. म्हणजे जवळजवळ 11 सर्ग हे आख्यान चालतं. म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळं
सगळ्या कल्पांचं वर्णन, त्यांनी काय काय पाहिलं, काय काय नाही पाहिलं, त्यातल्या फक्त ठळक गोष्टी मी इथे आपल्याला सांगितल्या की वसिष्ठांचे 8 जन्म, 12 वेळा समुद्रमंथन, 6 वेळा परशुरामाचा जन्म, वाल्मिकींचं 12 वेळा लिहिलेलं रामायण, व्यासांचे 7 अवतार, 11 वेळा रामावतार आणि 16 वेळा कृष्णावतार, दक्ष प्रजापतीचा 2 वेळा झालेला यज्ञ, हे सगळं मी पाहिलेलं आहे. असा हा दीर्घजीवी कसा झाला, काकभूषुंड इतका दीर्घजीवी कसा झाला, असा जेव्हा वसिष्ठांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काकभूषुंडांनी उत्तर दिलं की योगाद्वारे चित्तलय साधला आणि प्राणायामाद्वारे ज्ञानयोग साधला, प्रत्यक्ष आत्मतत्व मी प्राप्त करून घेतलं, त्याची अनुभूती घेतली आणि म्हणून मी इतके दिवस चिरंजीव राहू शकलो. आणि अजूनही आहे असं म्हणतात की काकभूषुंडी अजूनही आहे. अनेक आपल्या सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासून त्याचं अस्तित्व आहे, कारण तो शिवगणांपैकी शिवशक्तीपैकी असणाऱ्या घटकापासून निर्मित आहे आणि म्हणून तो तेव्हाही होता, मध्येही होता, आताही आहे. कल्पाचा अंत झाला तरी त्याचा अंत होत नाही. कल्पाची निर्मिती झाली, नवनिर्मिती झाली तरी त्याची नवनिर्मिती होत नाही. तो आहे तसाच आहे, चिरंजीव आहे आणि सृष्टी निर्मितीच्या आधीपासून आहे. तेव्हा रामा, तू पण चित्तलय साधण्याचा प्रयत्न कर आणि प्राणायामाद्वारे ज्ञानप्राप्ती करून आत्मतत्वाची अनुभूती घे, हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला हे आख्यान सांगितलं. आख्यान ऐकल्यानंतर त्यातलं तत्व फक्त स्वीकारायचं. ते तत्व हे की चित्त उपशम आणि प्राणनिरोध यांच्या दृष्टीने आम्हाला काही प्रयत्न करता येतो का, तो प्रयत्न करणं आणि त्याच्या माध्यमातून आत्मप्रतीती, स्वतःला आत्म अनुभूती घेता येते का, हे बघणं. एवढ्यासाठीच आपण या आख्यानाचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करायचा असतो. मंडळी, आज इथे थांबूया. उद्या आपण नवीन आख्यानाकडे वळणार आहोत. आज मात्र इथे थांबते. हरिओम.